हिवाळा आला ना म्हणजे सगळेजण आपल्या शरीराला छान असे ऊब देणारे पदार्थ खातात. जसं की मेथी, हिरवी मेथी म्हणजे जी कडू असते चवीला ती, तसंच तीळ कारण की संक्रांत असतेच त्याच्यामुळे तिळगुळाचे लाडू, पापडी असे पदार्थ तर खाल्लेच जातात. पण त्यापेक्षाही जर खूप जास्त प्रमाणात आपल्याला काही जेवणामध्ये खायचं असेल तर ते म्हणजेच आपण बनवू शकतो छान अशी बाजरीची खिचडी किंवा बाजरीचा खिचडा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. अगदी सिंपल पद्धत आहे, झटपट अशी तयार होते आणि खाण्यासाठी तर अतिशय अप्रतिम अशी लागते. आणि बाजरी म्हणाल तर गरम खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे चला तर मग बनवूयात मस्त अशी बाजरीची छान अशी पौष्टिक खिचडी. इथं मी 1 वाटी बाजरी छान अशी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा व्यवस्थित एकदा निवडून घ्या, म्हणजेच त्यामध्ये तर काही नसतं पण बारीक खडे वगैरे असतील तर ते निघून जातात. तर आता इथं जी 1 वाटी बाजरी घेतलेली होती तर ती एका भांड्यामध्ये मी टाकून घेते आणि त्यासोबतच आपल्याला बाजरीसोबत घ्यायची अर्धा वाटी पिवळी मुगाची डाळ. तर ही पॉलिश केलेली मुगाची डाळच आपल्याला घ्यायची आहे. जी सालाची असते तिची जी टेस्ट आहे तर ती थोडीशी वेगळी लागते. जर तुम्हाला बाजरी आणि मुगाची डाळ वेगवेगळी भिजायला टाकायची असेल तर तशीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता मी ना हे सगळं व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घेते, म्हणजेच काय होईल की आपल्या ज्या मुगाच्या डाळीला थोडीशी पॉलिश केलेली असते किंवा काही लावलेलं असते तर ते संपूर्ण त्यामध्ये निघून जाईल. इथं तुम्ही बघू शकता मी 3 ते 4 पाण्याने छान अशी व्यवस्थित सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये ना पूर्ण बाजरी भिजेल आणि त्यावरती थोडंसं पाणी, एवढं पाणी आपल्याला या बाजरीमध्ये आणि मुगाच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता इथं बघू शकता आता हे ना आपल्याला झाकण ठेवून जवळपास 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजू द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला घाई असेल तर थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये तुम्ही हे भिजवलं तर थोडंसं लवकर भिजेल आणि तुम्हाला पटकन असंच करता येईल. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पूर्ण रात्रभर भिजवून ठेवलं होतं, तर रात्रभरामध्ये तुम्ही बघू शकतात एकदम छान दोघं मुगाची डाळ आणि बाजरीसुद्धा छान भिजली गेलेली आहे. तर आता हे जे पाणी आहे तर ते मी काढून घेते आणि स्वच्छ पाण्याने अजून एकदा धुवून घेते. तर इथे धुवून घेतलं आणि त्यामध्ये अजून दुसरं पाणी त्यामध्ये टाकून घेतलं. आता हे पाण्यासहित मी बाजरी आणि मुगाची डाळ टाकून घेणार आहे. तसं पाहिलं तर बाजरीची जी खिचडी असते तर ती पातळच छान लागते. त्याच्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी जास्त टाकते किंवा जर तुम्हाला थोडीशी घट्टसर हवं असेल तर तुम्ही कमी पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि त्यासोबतच टाकायचं आहे हळद. आता हे आपल्याला ना व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कुकर लावून आपल्याला त्याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्या कुकरच्या पटकन शिजत नसेल तर तुम्ही जवळपास 6 ते 7 शिट्ट्या करून घेतल्या तरीसुद्धा चालेल. तर इथे मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा छान असा थंड झालेला आहे. तर ते बघा किती छान असं मस्त याला कलरसुद्धा आलेला आहे. हळद टाकल्यामुळे दिसायला खूप छान असं दिसतंय. आता हे एक विस्करच्या मदतीने मी छान असं हे थोडंसं फेटून घेते किंवा थोडंसं बारीक करून घेते, म्हणजेच काय होईल की डाळ आणि थोडी बाजरी जर जाडसर असेल तर तीसुद्धा छान अशी मऊसूत होईल आणि एक टेस्ट जी आहे तर ती छान अशी तयार होते. तर आता बघू शकता इथे बाजरीसुद्धा आपली छान परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि हे विस्करने थोडंसं 1-2 मिनटंच फक्त असं फेटून घ्यायचं, खूप जास्त फेटण्याची गरज नाही. तर आता इथे ना 2 मीडियम साईजचे कांदे मी व्यवस्थित छान असे बारीक उभे स्लाइस कट करून घेतलेले आहेत. 1 मीडियम साईजचा टोमॅटो, थोडंसं गाजर, एक छोटा बटाटा आणि आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि मिरचीला असे मधून कट करून घेतलेलं आहे. आणि हे जे हिरवे मटार आहे तर हे फ्रेश आहेत. तुम्ही या ठिकाणी फ्रोझन मटारचा सुद्धा वापर करू शकतात. तर आता हे सगळं आपल्याला बाजरीच्या खिचडीमध्ये टाकायचं आहे. आता इथे मी एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तुम्ही तेलाऐवजी या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतात, पण मी सुरुवातीला फोडणी करता तेलाचा वापर करणार आहे आणि नंतर जेव्हा आपण तडका देणार आहोत तर तेव्हा मी तुपाचा वापर करणार आहे. तर इथं मी 3 पळ्या तेल टाकून घेतलं आणि तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं मोहरी छान फुलली की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हिंग. हिंगाने जी टेस्ट येते ना कुठल्याही पदार्थाला तर ती छानच येते आणि जरी तो पदार्थ वातूळ वगैरे असेल तर तो पोटाला त्याचा त्रास होत नाही. आता या ठिकाणी जो उभा पातळ स्लाइस कट करून घेतलेला कांदा होता तो आणि ज्या बारीकमधून
मिरच्या चिरून घेतल्या होत्या तर त्या टाकून घेतल्या आणि आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट परतलं की आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, कारण की आलं लसूणचा कच्चेपणाचा जो वास आहे तर तो पण संपूर्ण निघायला हवा. मग आता परत 2 ते 3 मिनिट आपल्याला हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आलं लसूणचा कच्चेपणासुद्धा जातो. तर आता ज्या बाकीच्या भाज्या होत्या तर त्यासुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि सोबतच जे मटार होते तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता सगळे सुके मसाले टाकून घेऊ. तर इथं मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं आहे. तुमच्या घरामध्ये जो कुठला मसाला असेल तर तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. सोबतच पाव चमचा हळद टाकली, कारण की आपण बाजरी आणि डाळ शिजवताना सुद्धा टाकली होती. 1 चमचा धना पावडर टाकून घेतली आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखटचं जे प्रमाण आहे ना, तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा मग या ठिकाणी वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला आहे, तर तो सुद्धा यामध्ये टाकू शकतात. इथे अगदी थोडंसं भाज्यांपुरतीच मी मीठ टाकून घेणार आहे, कारण की आपण बाजरी शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ त्यामध्ये घातलेलं आहे, तर त्याचा अंदाज घेऊनच मग बेताने मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर आता भाज्या थोड्याशा शिजाव्यात म्हणून मी ते गरम पाण्याचंच थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला भाज्या छान शिजतील अशी एक वाफ काढून घ्यायची आहे. तर भाज्या एक थोडंसं बटाटा जो आहे तर तो 80% शिजेल एवढं आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये बटाटा जो आहे तर तो छान असा शिजून येतो. तर इथे बघू शकता, तर झाकण काढून आपण चेक करूयात की बटाटा जवळपास 80% शिजला आहे की नाही. तर एक 4-5 मिनिटांमध्ये लगेचच शिजतो, कारण की आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. त्यामुळे सहज इथं बघू शकता 80% बटाटा शिजलेला आहे. तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बाजरी आणि डाळ, जी आपण छान अशी शिजवून घेतलेलं होतं तर ते टाकून घेऊ. आणि आता या स्टेजला ना, जर आपल्याला थोडीशी खिचडी जी आहे तर ती पातळ किंवा घट्टसर कशी हवी तर ते चेक करून घ्यायचं. सगळ्यात आधी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच काय होतं की पाण्याचा आपल्याला योग्य असा अंदाज येतो की हे एवढंच परफेक्ट पाणी आहे की अजून पाणी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर मला थोडंसं यामध्ये खिचडी जी आहे तर ती पातळ बनवायची होती. तर मी त्याच कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणीचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. गरम पाणी टाकून घेतलं आणि ते सगळं कढईमध्ये टाकून घेतलं. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करायचा आहे, कारण की त्याने अशा नंतर टाकल्यावर काय होतं की गरम मसाल्याची एक छान अशी टेस्ट येते. सोबतच अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही, कारण की आपण ऑलरेडी 2 वेळेस मीठ टाकलेलं होतं. तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला या ठिकाणी मीठ टाकायचं आहे. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला एक झाकण ठेवून एक छान अशी उकळी काढायची, म्हणजेच खिचडी जी आहे तर ती छान अशी शिजून येईल. तर एक 4 ते 5 मिनटं आता असंच त्याला शिजू द्यायचं आहे आणि आता 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, एक छान असं त्याला मधल्यामध्ये जी आहे खिचडी तर ती छान अशी शिजते. तर आता झाकण न ठेवता अजून 2 ते 3 मिनटं आपल्याला मधल्यामध्ये मस्त अशी खिचडी छान अशी शिजू द्यायची आहे. मधून-मधून थोडंसं असं मिक्स करत राहायचं, म्हणजेच काय होतं की बाजरी व्यवस्थित अशी सगळीकडनं म्हणजेच एका ठिकाणी जमा होत नाही. नाहीतर मग आपण न हलवता जर तशीच शिजू दिली तर ती मधल्यामध्ये एकाच ठिकाणी अशी जमा होऊन जाते आणि मग खाली लागायला सुरुवात होते. त्यामुळे मधून-मधून थोडंसं मिक्स करत राहायचं. तर इथे बघू शकता की ती मस्त अशी खिचडी आपली दिसते. तर अजून आता ह्या ठिकाणी ह्या स्टेजला तर आपली खिचडी झालेली आहे. पण आता तडकासुद्धा आपल्याला तयार करायचा आहे, त्यामुळे मी दुसरीकडे एका गॅसवरती तूप तापवायला ठेवलेलं आहे. तर आता इकडे खिचडी पूर्ण शिजलेली, तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करण्याच्या आधी त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरसुद्धा खूप जास्त प्रमाणात टाकायची, कारण की टेस्ट खूप छान लागते. मला तरी पर्सनली कोथिंबीर खूप जास्त आवडते. आणि आता गॅसची फ्लेम जी आहे तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बंद करून टाकूयात. आणि दुसऱ्या साईडला आपलं तूपसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तर ही जे तडका आहे तर तो संपूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. खिचडीचा गॅस आणि तुपाचा गॅससुद्धा बंद केला आहे. तर मी फक्त हिंगाचीच फोडणी देणार आहे. तुम्हाला जर ही लाल जी सुकी मिरची असते तर ती टाकायची असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. तर इथं हिंग पाव चमचा किंवा जवळपास अर्धा चमचाच हिंग टाकला आहे. तर आता ह्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा तडका खिचडीला बसलेला आहे.
तर आता मस्त असं हे परत व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल की जो तुपाचा जो टेस्ट असते तर ती त्यामध्ये संपूर्ण खिचडीमध्ये छान अशी मिक्स होईल. चला तर मग मंडळींनो, या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली बाजरीची खिचडी किंवा बाजरीचा खिचडा असं सुद्धा याला म्हटलं जातं. खाण्यासाठी अतिशय अप्रतिम असा लागतो. जर तुम्ही यासोबत लोणचं, पापड असं जर घेतलं तर अगदी वा वा, काय मस्त अशी लागते. जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि खाल्ल्यानंतर अजिबात कॉमेंट करून सांगायला विसरू नका की कशी वाटली. चला तर मग मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.